अरे बापरे, हे व्हीलचेअरवर काय करतायत? काही नाही गाईज, जस्ट चिल. काही झालेलं नाही, पण आपल्या ब्लॉगची सुरुवात मात्र अशी भन्नाट झालीये. तर झालं असं की आपली सुरुवातच झाली आहे इथून, आणि पुढे काय काय झालंय ना ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, या ब्लॉगची तुम्हाला थोडीशी पूर्वकल्पना मी दिलीच होती की आपण कुठेतरी बाहेर निघालो. आणि हो, ही काही साधी सुधी ट्रिप नाही आहे बरं का. ही आहे आपली इंटरनॅशनल ट्रिप. कुठे चाललोय, कोणासोबत चाललोय आणि पुढे काय काय धमाल होणार आहे हे सगळं तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. तर चला गाईज, जास्त सस्पेन्स न करता सुरू करूया आपला हा भन्नाट व्लॉग. आता इंटरनॅशनल ट्रिप म्हटलं की थोडासा मेकओव्हर तो बनता आहे ना, आणि म्हणूनच मी आलेली आहे माझ्या हेअर ड्रेसर कडे. कारण फ्रेंड्स, ट्रिप इंटरनॅशनल आहे तर लुक पण इंटरनॅशनलच पाहिजे ना. आता माझा मेकओव्हर तर तुम्ही बघितलाच, पण आता खरी गंमत बघा. इकडे मनूचा मेकओव्हर सुरू झालाय. आणि हो, माझ्यापेक्षा काही कमी इम्पॉर्टंट नाही आहे बरं का. माझा लुक तर झाला तर तिचाही लुक करावाच लागतो, बरोबर ना. कारण इंटरनॅशनल ट्रिप आहे गाईज, दोघींचा लुक एकदम झकास पाहिजे. तर हो गाईज, फर्स्ट टाइम असं होतंय की आम्ही तिघं नाही, तर ह्यावेळी आम्ही फॅमिली सोबत निघालोय. आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिली फ्रेंड्सची सुद्धा कंपनी असणार आहे. म्हणजे ट्रिप मध्ये मजा डबल होणार हे तर नक्की. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, चाललोय तरी नक्की कुठे? जे जाणून घेण्यासाठी व्लॉग बघत राहा, कारण पुढे एकदम भन्नाट सरप्राईज आहे. म्हणू तर गाईज, आता बघितलं, आम्ही चेक इन प्रोसिजर करून इथे आमच्या एरोप्लेनची यायची वाट बघत आहोत. तर गाईज, ऐकलत अनाउन्समेंट? तुम्हाला कळली नाही ना? आम्हाला सुद्धा नाही कळली. काही हरकत नाही, पण आता पुढची अनाउन्समेंट तुम्हाला नक्की कळणार आहे, कारण ती आपल्या लँग्वेज मध्ये पण आहे आणि त्याच सोबत ऍक्टिंग पण करणार आहे. Immediately pull the mask at zero, place the mask over your nose and mouth the headband tightly around your feet and breathe normally. You must place the mask on yourself before entering the doors under. तर गाईज, इकडे जरा ह्या हवाई सुंदरीकडे लक्ष द्या. हिचा लुक बघितल्यावर आता तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कोणत्या दिशेने निघालोय. Place on your seat belt is disguised as underneath the center of breath. Using turn remove. आणि तिची इन्स्ट्रक्शन देण्याची स्टाईल तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. मग काय मित्रांनो, प्रश्न सुटला का? कुठे चाललोय नक्की आम्ही? त्यामुळेच सारखी सांगते, व्लॉग पूर्ण आणि नक्की कंटिन्युटी मध्ये बघा हा. आणि ज्या सबस्क्रायबर्सने आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा आणि आमच्या प्रवासाचा एक भाग बना. तर गाईज, सुरुवात काहीशी अशी झाली. अरे हे काय करताय? राईड बुक करतोय आपल्याला. कशासाठी? पण राईडची काय गरज आहे? राईड तर घेऊन जायला लागेल ना, आपण कुठे कार घेऊन जाणार आहोत. तुला नाही माहिती? अरे हां, तुम्हाला पण नाही माहिती, तर चला सांगतो आम्ही. 9493. सो आपण कुठे आलोय? आजीकडे. आवडली? तिची बॅग आवडली? तिची अजून एक छोटीवाली बॅग पण तुला खूप आवडेल. तर चला गाईस, लवकर लवकर गेस करा, हा सगळा प्लॅन नक्की कशासाठी केला गेला असेल. सगळ्यात अगोदर मम्मी कडून पण तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर केक वरचं तर नाव तुम्ही वाचलंच असेल, मनूज डॅड, म्हणजे बर्थडे आहे कुचीचा. अरे हो, हे तर मनूची पण आहे. तुझं लवकर स्टार्ट या होतंय रेडी? birthday. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर डॅडा, हॅपी बर्थडे मनू, हॅपी बर्थडे मनू डॅडा, हॅपी बर्थडे मनू डॅडा, हॅपी बर्थडे डिअर मनू डॅडा, हॅपी. तर चला, सेलिब्रेशन करून झाल्यानंतर तर तुम्हाला कळलं
कुचीच्या बर्थडेसाठी हा सगळा केलेला आहे प्लॅन. तर चला आता पटापट बाकीच्या मेंबर्सची पण पॅकिंग आवरून घेऊया. इंटरनॅशनल ट्रिपवर जायचं तर काही रूल्स आणि रेग्युलेशन्स पॅकिंगसाठी पण फॉलो करावे लागतील. ते जाणून घ्यायचे असेल तर नक्की कॉमेंट्स करून विचारा हा. पॅकिंगचे रूल्स फॉलो करता करता माझी टेक्निक सुद्धा बघा हा कपडे पॅक करण्याची. तर गाईज ही पॅकिंग चाललेली आहे माझ्या इनलॉसच्या बॅग्सची. तसंच राईट हँड साईडला तुम्हाला एक व्हीलचेअरचा बॉक्स सुद्धा दिसत असेल. येस, तीच व्हीलचेअर तुम्ही सुरुवातीला बघितली होती. तर आता झालेली आहे एअरपोर्टला निघायची वेळ. आम्ही निघालोय म्हणून मम्मी डॅडींचा उत्साह बघा आम्हाला सोडताना. तर गाईज इथे तुम्हाला अजून एक हिंट भेटणार आहे, पण तुमचं लक्ष गेलं असेल तर कॉमेंट्स करा हा. तर गाईज आपण एवढे एक्सायटेड आहोत की आपण 1 तास अगोदरच निघालेलो आहोत, पण तरी सुद्धा थोडीफार तर गडबड होतेच हा. तर इथे बघा कुची आणि मनू ऑल सेट होत आहेत आणि मनूला ऑलवेज आवडतं नारळ पाणी, त्यामुळे मम्मी पनवेल घेऊन आलेली आहे नारळ पाणी. बसा. आले ना अजून, बसा. तर गाईज लेट मी टेल यू दिस स्टोरी. तर गाईज यांना बिलकुल आयडिया नव्हती. काही दिवसांपूर्वीच यांना कळलेलं आहे की आपण चाललोय कुठे. ते नेहमी म्हणायचे, म्हणून आम्ही हा प्लॅन केला. तर बोलता बोलता आपण निघालेलो आहोत मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी. तर मित्रांनो लेट मी टेल यू वन मोर थिंग की हा सगळा जो प्लॅन आहे ना तो आम्ही म्हणण्यापेक्षा मीच केलेला आहे. कारण कुचीचा आला होता बर्थडे आणि त्याचबरोबर ह्या दोघांना पण कुठेतरी जायचं होतं. तर सगळं मिळून जुळून मी एक प्लॅन मध्ये कन्वर्ट केलं आणि ह्या लोकांना सरप्राईज करून टाकलंय. आणि ॲज युजल मनू ट्रॅव्हलिंग मध्ये झोपली लगेचच 5 मिनिटात. आम्ही आता पोहोचतो एअरपोर्टला, तोपर्यंत तुम्ही मुंबईची ब्युटी एन्जॉय करा. तर गाईज आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई. आणि खरं सांगायचं तर मुंबईच्या एअरपोर्ट मध्ये एक वेगळीच वाईब आहे यार. इतकं ब्युटिफुल आर्किटेक्चर, इतकी ग्रँड लुक आणि प्रत्येक कॉर्नर मध्ये दिसणारी मुंबईची एकदम क्लासी झलक. आणि आता या मुंबईतून सुरू होणार आपला एकदम इंटरनॅशनल प्रवास. तर चला मित्रांनो, मुंबई टेक अस टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. तर गाईज आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. मुंबईच्या एअरपोर्टची ब्युटी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि बरंच काही रिव्हील सुद्धा होणार आहे. आणि तेच बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण भरपूर काय काय तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला भेटणार आहे आता, आणि ते सुद्धा नेहमीपेक्षा थोडं वेगळं. तर मित्रांनो बघा आता आपण एंटर होत आहोत. लुक ॲट द ब्युटी दॅट मुंबई एअरपोर्ट कॅरीज. रिअली क्लासी ना. लुक ॲट दी कलर, दी शेड्स अँड दी लाइटिंग अँड ऑफकोर्स आर्किटेक्चर टू. तर गाईज आता अजून एक गोष्ट तुम्हाला लवकरच रिव्हील करते आहे. वंदे मातरम फ्लॅग किती ब्युटिफुल दिसतोय ना. तर चला आता कोण फॅमिली फ्रेंड्स आहेत जे आमच्या प्रवासाचा एक हिस्सा बनणार आहेत ते दाखवते. ज्या सबस्क्रायबरनी आपले सगळे ब्लॉग बघितले त्यांनी यांना ओळखलंच असेल. इथे बघा मी मनूला टिफिन घेऊन आलेली आहे, ते फीड करते. टेक अवे कंटेनर मध्ये आणलं सो दॅट मी इथेच डिस्पोज करेन. तर गाईज हे कोण आहेत त्यांचं नाव मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन, पण ज्यांनी ओळखलंय आणि ज्यांना त्यांची नावं माहिती आहेत त्यांनी कॉमेंट्स करा. इकडे बघा आमचे प्रवासी आत्ताच थकलेले आहेत आणि आता ट्रिप प्लॅनरचा फेस बघा अगदी ग्लो करतोय, कारण मी तर खूप एक्सायटेड होते. तर फ्रेंड्स आता वेळ आली आहे अजून एक मजेशीर गोष्ट रिव्हील करण्याची. ह्यावेळी आपण फक्त आपले नेहमीचेच काही जण नाही जाणार, तर आपल्या सोबत असणार आहे एक मोठी फॅमिली. आणि गंमत अशी की फॅमिली आपली आधीपासूनची नाहीये बरं का. ही फॅमिली आपण ह्या प्रवासात बनवणार आहोत. गाईज तुमची गोष्ट नाही चालली आहे, पण हा चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्ही पण ह्याचा भाग आणि माझ्या फॅमिलीचा भाग बनू शकताय. सगळं पॅकिंग करा, असं टॅग देतील, आपण एकत्र आतमध्ये जाऊ. तुमच्या नावाचे टॅग घ्यायचे. शिंदे प्रायव्हेट. Okay, caps also. Thank you. Done. Oh, give one to mommy Panvel, give one to daddy Panvel. काका जा ना. हा बोला. त्याच्यात सापडली ना, आपण शोधू. थांबा मी. आपण तर ठीक आहे, टोपी आहे. तर गाईज हा आहे आपला टूर गाईड जे आपल्याला असिस्ट करणार आहेत
पुढचे काही दिवस. आणि कपड्यांच्या कलरवरून तर तुम्हाला कळलंच असेल किंवा तुम्हाला नावही दिसत असेल की हे कोणते टूर्स आहेत. तर ह्या टूर्स सोबत आमचा एक्सपिरियन्स कसा होता हेही आम्ही रिव्हील करणार आहोत, सो दॅट तुम्हाला सोपं पडेल. तो जो फ्लाइट लेने वाले हैं वो हमारा है सबसे पहले शेयर, क्योंकि कभी कभी ये टूर ऐसे भी होता है जिसमें पहले भी जाते, तो डिपेंड्स अपॉन यानी जो भी अवेलेबिलिटी रहते हैं होटल्स या फिर हमारे एयरलाइंस की, वो हिसाब से हम लोग ये शेड्यूल बनाते हैं. तो सबसे पहले यहाँ से हम तर गाईज हे सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते पुढे काही दिवस आपल्याला ऐकायला लागतील. आणि हे टूर्स आपल्याला कसे गाईड करतायत त्याचमुळे मी त्यांचे इन्स्ट्रक्शन पण थोडे थोडे तुम्हाला ऐकायला लावणार आहे, सो दॅट तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. आणि आवडले असतील तर कॉमेंट्स करून सांगा, सो दॅट मी बाकीचे पण ह्याचे डिटेल्स देईन. असं नाही टाकायचं. तर फायनली आपण एअरपोर्टच्या आत एंटर केलेलं आहे आणि त्याचबरोबर बोर्डिंगची तयारी सुरू झालेली आहे. आता कळलं का व्हीलचेअर कशासाठी? आमचा एक मेंबर ना चालायला अजिबात मागत नाहीये. आता बघूया पुढचे दिवस कसे जात आहेत. सगळे प्रोसिजर्स कम्प्लीट करून नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर फ्लाईट. आता बघा माझ्या एक्साइटमेंट मध्ये अजून 3 मेंबर्स पण ऍड झालेले आहेत. इकडे बघा किती फास्ट फास्ट चाललेले आहेत पुढे. आता तुम्हाला वाटेल आपले बाकीचे मेंबर्स कुठे राहिले. मला पण असंच वाटलं होतं, पण ते लवकरच आपल्या सोबत असणार आहेत. सगळ्यांनी हाय करा, हाय करा. तर फायनली आमचे सगळे मेंबर्स झाले आहेत एक्साइटेड. तर गाईज त्याचमुळे तुम्ही पण फास्टन युअर सीट बेल्ट आणि आमचा ब्लॉग बघायला रेडी राहा. What is it? Aeroplane. That's airplane. You can see. How is airplane big? Look at the happy face. So many airplanes. See how many aeroplanes. तर गाईज तुम्हाला तर माहिती असेल इंटरनॅशनल फ्लाईटसाठी आपल्याला 3-4 तास अगोदरच चेक इन करावं लागतं. आणि तसंच काहीसं आम्ही केलं. आणि बघा आता मस्तपैकी कुची काउचवर झोपलेला आहे आणि एक सुंदर नजारा एरोप्लेन्सनी भरलेला बघत आहे. थोड्या वेळ झाल्यानंतर मनात आलं, अरे आपण का बसून राहिलोय, चला एक फेरफटका मारूया आणि थोडीशी शॉपिंग पण होऊन जाऊ द्या. तर चला गाईज मी तुम्हाला हे पूर्ण एअरपोर्ट दाखवायला घेऊन जाते. तर गाईज बघा किती सुंदर एअरपोर्ट आहे. आणि आम्ही इथे जेव्हा एक्सप्लोअर करत होतो तेव्हा इथल्या वस्तू पण खूप सुंदर सुंदर आहेत. तर तेच आम्ही आता एक्सप्लोअर करायला निघालो. तर गाईज त्या अगोदर इकडे बघा, इथून त्या एरोप्लेन्स एवढे छान दिसत आहेत ना. आणि इथे भरपूरच लागलेले आहेत. तर गाईज फिरता फिरता मनात आलं की चला ना आपण इकडे फूड कोर्ट मध्ये काय काय असतं ते तुम्हाला दाखवूया आणि तिकडचे रेट्स काय ते पण शेअर करूया. तर फ्रेंड्स हे बघा इथे किती छान छान फूड आयटम्स ठेवलेले आहेत सॅम्पल्स. त्यात इंडियन डिश आणि बेकरी आयटम्स सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर कॉफीज आणि मॅगीज पण आहेत. युनिक नाही आहे. आणि स्पेशली ज्या कोणी विमेन्स आणि लेडीज इथे ब्युटिफुल लेडीज, ही जी क्लिप तुमच्यासाठीच आहे असं समजा. इथे पाहिजे तशी आवडीची शॉपिंग होऊ शकते. इकडची ज्वेलरी बघा अगदी युनिक आहे ना. आवडली ना? मला सुद्धा खूप आवडली आहे. पण बॅग्स पूर्ण पॅक झालेले आहेत. त्याचमुळे एक सजेशन आहे, इकडे येताना एक बॅग ना रिकामीच ठेवा, सो दॅट इकडची शॉपिंग सुद्धा होऊ शकते. माझ्यासारखं करू नका हा. आता बघा मी शॉप पण करू शकत नाही, फक्त बघू शकते, म्हणून विचार केला तुम्हाला तरी शेअर करते. आणि जे कोणी मेन्स हा व्लॉग बघताय नक्की आपल्या आवडत्या पर्सनला इकडच्या वस्तू गिफ्ट करा, हा खुश होईल. आणि गिफ्ट नाही करता आला तर हा व्हिडिओ तरी टॅग करा नक्की. वाव Ah, dog. We have cat. They have dog. This is really very nice. Huh? What is the cost? Maybe around 1,000. 899. Anything. We should take aeroplane. Yeah, I will take. Once we come
होम ना आय टेक. तर गाईज आता फायनली आपला माताजींचा सेक्शन आलेला आहे. युनिक आणि अँटिक भरपूर युटेन्सिल्स. ज्यांच्या कोणाच्या मम्मीज ना ह्या युटेन्सिल्सचा शौक आहे त्यांना ही व्हिडिओ नक्की टॅग करा हा, आणि त्यांच्यासाठी कधीतरी एअरपोर्टला गेल्यावर हे गिफ्ट घेऊन जा. इतकं तर आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आवडल्या असतील तर नक्की तुम्ही सुद्धा एक ट्रिप प्लॅन करा हा. मनू इज गोइंग टू दॅट एरोप्लेन. आणि गाईज फायनली तो क्षण आलेला आहे. आपण एंटर करतोय आपल्या फ्लाइट मध्ये. लुक ॲट दी हॅपी फेसेस. चला उठा. आलं कापूर. सनी शिंगणापूर आलं. तर गाईज बघितलं आम्ही ह्या व्लॉग थ्रू तुम्हाला आमची फ्लाईट कशी टेक ऑफ करते ते सुद्धा दाखवलेलं आहे. एक्साइटिंग ना. तुमची सुद्धा एक्साइटमेंट अशीच ठेवा हा, कारण बराच प्रवास आपला बाकी आहे. नाही फ्रेंड्स, ही तर खरी आपल्या जर्नीची सुरुवात आहे. बघा बघा एरोप्लेन वर जातंय. मग काय खाली जाणार का निवा? ते तर आपण गाडीने जातो ना व्यवस्थित, मग हे तर वरतीच जाणार. वर गेला. एवढे सारे घर बघू शकते. स्काय बघ. तिथे एक गाईज तुम्हीच कमेंट करून सांगा व्ह्यू कसा आहे. आम्ही तर ही ब्युटी बघून स्पीचलेस झालेलो आहोत. आता तुम्हीच सांगा कोण नाही होणार स्पीचलेस. बघा मला काही सुचत सुद्धा नाहीये. एवढी ब्युटी आणि वाव. आजच्या बाहेर आहोत आपण. अच्छा बाहेर बघ आपण आजच्या बाहेरच आहोत. पुन्हा अर्थ दिसते. आपण आजच्या बाहेर आहोत. तेव्हा पुन्हा क्लास. तर फ्रेंड्स, फास्टन युअर सीट बेल्ट्स, कारण ड्राईव्ह ऑन टूर तुमच्यासाठी फर्स्ट टाइम घेऊन आलेला आहे इंटरनॅशनल ट्रॅव्हल ब्लॉग. सो गेट रेडी फॉर एक्साइटमेंट, फन अँड अ ब्युटिफुल जर्नी. तेही आमच्या सोबत. आणि पटापट आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कुठे चाललोय ते रिव्हील होणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा आमचा ब्लॉग. चला भेटूया दुसऱ्या देशात.